आमच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आम्ही केलेल्या विकास कामांमुळे या निवडणुकीत शिवसेनेचं पॅनल निश्चित विजयी होईल असा विश्वास श्रीगोंद्यातील शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी व्यक्त केलाय। श्रीगोंदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी श्रीगोंद्यातील बाजार तळपासून आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली। प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या। यावेळी बोलताना शुभांगी पोटे म्हणाल्या, आठवडी बाजारातील ओटे, शेड, दिवे तसेच वर्षानुवर्ष रखडलेल्या रस्त्यांची कामं मार्गी लावल्याने प्रभाग 3 मधील आठवडी बाजारातील ओटे, शेड, दिवे तसेच वर्षानुवर्ष रखडलेल्या रस्त्याचं काम मार्गी लावल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। आम्ही कोणावरही टीका करत नाही, तर आम्ही केलेल्या विकास कामावर मत मागत आहोत। प्रभाग 3 शेजारीच प्रभाग 5 आणि 6 असून येथील सर्व रस्ते करण्यात आले। अरुंद रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवले, त्यामुळे नागरिक आमच्या कामावर खुश असून येत्या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर नगरसेवक पदाचे उमेदवार नंदकुमार ताडे आणि रुबीना शेख यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीगोंदा शहरासाठी कोट्यावधी रुपये विकास निधी दिला, त्यातून मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे यांनी विकास कामे केली। एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली। एकनाथ शिंदे यांच्या प्रश्न सोडविण्याची पद्धत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य यामुळे श्रीगोंदा शहरात शिवसेनेला समर्थन वाढत असून नगर परिषदमध्ये शिवसेनेची सत्ता येणार असून भविष्यात आणखी विकास कामे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रभाग 5 मधील उमेदवार माजी नगराध्यक्ष अख्तर शेख, ॲडव्होकेट दीपाली बोरुडे, हरिभाऊ काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते। नमस्कार, मी शुभांगी मनोहर पोटे, नगराध्यक्ष पदाला शिवसेने पक्षाकडून उभी आहे आणि माझं चिन्ह धनुष्यबाण आहे। येत्या मंगळवारी 2 तारीख आहे आणि 2 तारखेला मतदान आहे। सर्व माझ्या महिला भगिनींना आधी विनंती करते आणि बंधूंना विनंती करते, मला धनुष्यबाणावर बटन दाबून मला विजयी करावा अशी विनंती करते। आज मी 6 नंबर प्रभागामध्ये फिरत आहे। खरं तर ह्या कुंभार गल्ली भाग खूप रस्ते खराब होते आणि ते माझ्या काळात चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि मला प्रतिसाद चांगला आहे। माझ्यासोबत रुबीना शेख आणि नंदूभाऊ ताडे हे उभे आहेत। आमचा प्रचार जोराने चालू आहे आणि आम्हाला असंच भरघोष मतांनी सगळं जनतेने निवडून द्यावे अशी विनंती करते आणि पुन्हा काय राहिलेले कामं असतील ते मी नक्की पूर्ण करीन असं आश्वासन देते आणि थांबते। धन्यवाद। रुबीना शेख, वार्ड क्रमांक 6 मध्ये उभी आहे। मनोहरदादा पोटे, नंदकुमार ताडे, अख्तरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे आणि 6 क्रमांकमधून उभी आहे। मी सर्वांना विनंती करते, लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणींना, की त्यांनी भावाने जसं तुम्हाला प्रतिसाद दिला तसं त्यांना तुम्ही भरघोस मताने विजय करून आमचा शिवसेनेचा झेंडा प्रत्येक वार्डात विजयी करा ही नम्राची विनंती। मी नंदकुमार ताडे, श्रीगोंदा तालुका शिवसेना प्रमुख। आज तसा नंदकुमार बोरुडेच्या टायमाला शिवसेनेचा पॅनल उभा केला होता आणि त्याच पद्धतीने या जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन नगराध्यक्ष जनतेतून नंदकुमार बोरुडेला केलं। पण ही 5 संतांची आणि वीरांची भूमी आहे। या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही मनोहरदादा पोटे यांच्या पाठीमागे खंबीर उभा आहेत आणि विकासाची गंगा खरोखर या शहरामध्ये राबवायची असेल तर शुभांगीताई पोटे यांच्या पाठीमागे या गावातली जनता राहणार आहे। आम्ही आता काम करत असताना आता आमच्याकडे रॅलीमध्ये आम्ही समजा वार्डातले माणसं आहेत, आम्ही बाहेरचे माणसं आणत नाहीत, आम्ही कुणाला रिचार्जही मारत नाहीत, परंतु विकासाचं काम शुभांगीताईंनी केलं। त्या पद्धतीने श्रीगोंदा नगरपालिकेवर TV 0 होणार आणि शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि एकनाथ शिंदे यांना भेट देणार आणि श्रीगोंदा शहरातील सर्व जनतेने तिन्ही प्रत्येक वार्डाचे धनुष्यबाण चालावा अशी हात जोडून नम्र विनंती, पाया पडून आहे कळकळीची विनंती माझ्या बंधू भगिनींना आणि माझ्या लाडक्या बहिणीला तरी एकनाथ शिंदे साहेबांनी भरवून दिलंय आणि माझी बहीण ही शहरातली सुखे आहे आणि ती बहीण धनुष्यबाण चालवल्याशिवाय राहणार नाही आणि आमची शुभांगीताई पोटे ही 3 तारखेला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार आणि त्यांच्या संग ही सोंगाडी 22च्या 22 जाणार। आता श्रीगोंदा शहर ही कुणाचं ऐकणार नाही। माननीय नगरविकास मंत्री
एकनाथ भाऊ शिंदे साहेब आनंदीगंजचा वारसा असलेला, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असलेला हा वारसा घेऊन या पालिकेच्या विकासासाठी आम्ही पालिकेत जाणार आहे. आणि हीच सांगतो, दणदणीत आणि खणखणीत शिवसेनेचाच भगवा फडकणार. इथं काळ्या दगडावरची एक पांढरी रेष आहे. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.